हॅलो एव्हरीवन। तर आज आपण चटपटीत अशी चिंच गुळाची चटणी बघणार आहोत। तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपल्याला 1 वाटी गूळ, 1 वाटी चिंच आणि 1 वाटी खजूर घ्यायचा आहे। त्याच्यानंतर एका कुकरमध्ये ते सगळं साहित्य काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडेसे पाणी घालून घ्यायचे आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचे आहे। इथे मी एव्हरेस्टची लाल मिरची पावडर पण टाकणार आहे। त्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं भाजलेलं जिरं सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। अर्ध्या तासानंतर आपल्याला तो कुकर उघडून बघायचा आहे आणि स्मॅशरच्या साहाय्याने व्यवस्थित सगळे स्मॅश करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एव्हरेस्टचा चाट मसाला टाकायचा आहे आणि पुन्हा व्यवस्थित पाणी टाकून स्मॅश करून घ्यायचं आहे। इथे हे मिश्रण मी एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेत आहे आणि थोडंसं पाणी टाकून ते व्यवस्थित मिक्सरला मी फिरवून घेत आहे आणि मग ते आपल्याला एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचे आहे। अशा प्रकारे आपली चटपटीत चिंच गुळाची चटणी रेडी झालेली आहे। ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि कुठल्याही चाटमध्ये आपल्याला हे नक्की वापरता येतं। सो थँक यू। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।